कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रात्री 8:30च्या सुमारास चिपळूण एसटी स्टँडमधून एक एसटी बस मुंबई दिशेने जायला बाहेर पडते। मात्र त्या बसच्या मागच्या चाकाचा ड्रम आणि ब्रेक लाइनर रस्त्यावरती घासत ठिणग्या पडत त्याचे तुकडे खाली पडताना दिसतात। हा गंभीर प्रकार चिपळूण एसटी स्टँडमधून बाहेर पडणाऱ्या गुहागर ते कल्याण विठ्ठलवाडी मार्गावरती जाणाऱ्या एसटी बसच्या बाबतीत घडलाय। मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी ही एसटी बस वेगाने चिपळूण स्थानकातून बाहेर पडली। मात्र मागच्या चाकामधून ठिणग्या पडताना पाहून नागरिकांनी आरडाओरडा केला। पुढे काही मिनिटांवरती SMS हॉस्पिटल समोर या बसच्या मागच्या चाकाचे ड्रमचे तुकडे रस्त्यावर पडताना दिसले। रात्रीची वेळ असल्याने एसटी बसच्या मागे दुचाकीस्वार किंवा इतर वाहने नव्हती, अन्यथा ड्रमचे मोठे मोठे तुकडे धडकून अपघात घडला असता। एसटी बसच्या पाठीमागे एक मारुती झेन कार चालक थोडक्यात बचावला। धावत्या एसटी मधून हे लोखंडाचे मोठे मोठे तुकडे रस्त्यावर आल्यानंतर नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली। नागरिकांनी आरडाओरडा करेपर्यंत चालकाला त्याबद्दल काहीच माहिती नव्हते।